नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल वन पॉइंट ॲक्सेस टू ऑल सब्जेक्ट्समध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 7 एप्रिल 2024ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाराष्ट्राची जी सेट एक्झाम झाली होती, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, त्यामधील पेपर 2 जो आहे इंग्लिश या सब्जेक्टचा, त्याचा इथे आपण सेट ए जो आहे त्याचे आपण इथे आन्सर्स इथे आपण डिस्कस करणार आहोत. तुमचा जो सेट असेल त्यानुसार तुम्हाला इथे आन्सर्स बघायचे आहेत, क्रॉस चेक करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्कोर किती होतो आणि कट ऑफ जो आहे तो कशा पद्धतीने लागू शकतो ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. या पेपरमध्ये टोटल तुम्हाला 100 प्रश्न होते, 120 मिनिट्स त्यासाठी दिले होते आणि 200 मार्क्ससाठीचा हा पेपर होता. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी होता. तर सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 विचारला होता बघा, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स एक्सप्लोरेटरी रिसर्च, म्हणजे खालीलपैकी कुठलं एक्सप्लोरेटरी रिसर्च हे काय करतंय, एक्सप्लेन करतंय. पण याचं अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात येतं की ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, हे सगळेच्या सगळे ऑप्शन्स याला इथे करेक्ट होत आहेत. त्यामुळे ते चारही ऑप्शन्स हे करेक्ट आहे. त्यामुळे फायनल आन्सर की मध्ये आपल्याला बघायचं आहे आणि आपण इन केस त्यांनी एखादं आन्सर दिलं तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आपण याचे मार्क्स घेऊ शकतो. अँड आय एम शुअर दॅट याचं जे आहे हे चारही ऑप्शन्स इथे करेक्ट असणार आहेत. त्यानंतर 2 जो क्वेश्चन विचारला होता तो काय होता बघा, हु एम्प्लॉईड अ टेक्निक ऑफ पोएटिकल प्रोज इन हिज वर्क कन्फेशन्स ऑफ अन इंग्लिश ओपियम ईटर. आता ही जी टेक्निक आहे कुठली, अ पोएटिकल प्रोज, कुठल्या वर्कमध्ये, कन्फेशन्स ऑफ अन इंग्लिश ओपियम ईटर, यामध्ये 4 ऑप्शन दिले होते 4 ऑथर्सचे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर डी, दॅट इज थॉमस डी क्विन्सी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 विचारला होता, हु हॅज पेन द नॉवेल ऑफ फ्यू ग्रीन लिव्ज, कोणी लिहिलेलं आहे. यातील 4 जे ऑप्शन दिलेले होते बघा ऑथरचे, त्यापैकी सी हे करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 3चं बार्बरा पिम यांनी हे नॉवेल लिहिलेलं आहे ऑफ फ्यू ग्रीन लिव्ज. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 4 इथे बघूया, वेन डिड अर्जुन कोलटकर पब्लिश हिज मास्टरपीस जेजुरी, हे जे बुक आहे त्यांचं पोएम्स हे कधी पब्लिश केलं, तर हे केलं होतं बघा 1976 मध्ये हे पब्लिश केलेलं आहे. याचं देखील सी आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 विचारला होता बघा, इन द फ्रेज अ कप ऑफ मिल्क द रिलेशन बिटवीन कप अँड मिल्क इज, कुठल्या पद्धतीचं आहे, पॅराडिग्मॅटिक आहे, ल्युसिड आहे, सिंटॅग्मॅटिक आहे की कॉन्जंट आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 5चं सी आहे, सिंटॅग्मॅटिक हे याचं आन्सर आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6 काय विचारला होता. इथे जर तुम्हाला व्हिडिओ बघताना थोडं ब्लर दिसत असेल त्या केसमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन याची क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी वाढवायची आहे, जेणेकरून क्वेश्चन तुम्हाला क्लिअर दिसेल. क्वेश्चन नंबर 6 विचारला होता बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्लेज इज लेबल्ड ॲज अ डोमेस्टिक ट्रॅजेडी, खालीलपैकी कुठलं डोमेस्टिक ट्रॅजेडी आहे. 4 ऑप्शन्स दिलेले होते आणि याचं करेक्ट आन्सर बी आहे, ते आहे जॉर्ज बार्नेल, ही डोमेस्टिक ट्रॅजेडी म्हणून त्याला लेबल केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा, स्ट्रक्चरलिस्ट क्रिटिसिझम इज इन्फ्लुएन्स बाय द आयडियाज ऑफ, म्हणजे क्रिटिसिझम जे आहे, स्ट्रक्चरलिस्ट क्रिटिसिझम ही जी कॉन्सेप्ट आहे ही कुणाच्या आयडियाजमुळे इन्फ्लुएन्स झालेली आहे. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे बघा डी, फर्डिनांड डी सॉसर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर टिक केलं असेल त्यांना याचे मार्क्स मिळणार आहेत. क्वेश्चन नंबर 8 विचारला होता बघा, in 1954 the first foreigner to be accepted as an Indian citizen was, कोण होते, 8 नंबरचं बघा, कोण होते, इंडियन सिटीजन म्हणून त्यांना काय केलं होतं, ऍक्सेप्ट केलं होतं इन 1954, फर्स्ट फॉरेनर. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे 8 नंबरचं त्याचं आहे बघा बी, वेरियर एल्विन त्यांचं नाव होतं, वेरियर एल्विन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 9, रेमंड विलियम्स कल्चर अँड सोसायटी 1780-1950 catalogs 5 keywords that bear witness to a general change in ways of thinking of life, the social, political and economic institutions and their relations to learning, education and the arts. These are, यामध्ये वर्ड्स विचारलेले आहेत आपल्याला बघा. तर ए बी सी डी असे ऑप्शन्स दिले होते. तर 9 नंबरचा आन्सर आहे बघा डी इज द करेक्ट आन्सर. काय आहे, इंडस्ट्री, डेमोक्रेसी, क्लास, आर्ट अँड कल्चर, हे याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10 विचारला होता, द टर्म सिम्युलेशन अँड सिम्युलॅक्रा
आर असोसिएटेड विथ आणि 4 नावं दिलेली आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे 10चं सी, जीन बॉड्रिलार्ड हे जे नाव आहे या दोन्ही टर्म्स रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 11 काय विचारला होता. ऑल साऊंड्स ऑफ इंग्लिश आर आर्टिक्युलेटेड विथ. कसे आर्टिक्युलेट होतात? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 11चा आन्सर आहे बघा बी. त्याचा आन्सर काय आहे? पल्मोनिक इग्रेसिव्ह एअर स्ट्रीम मेकॅनिझम हे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 12 विचारला होता बघा. In which year did British Parliament introduce the Drama Reform Bill in order to strengthen the native tradition of the British drama? आता हे 12 नंबरचे जे ऑप्शन्स दिले होते कधी इंट्रोड्यूस केलं होतं बघा, हे आपल्याला इथं बघायचं. कधी? स्ट्रेंथन द नेटिव्ह ट्रेडिशन ऑफ ब्रिटिश ड्रामा. कुठलं आणि काय? ड्रामा रिफॉर्म बिल. कुठे? ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. 12 नंबरचा आन्सर आहे बी बघा, दॅट इज 1832 मध्ये त्यांनी केलं होतं. त्यानंतर बघा 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लोरेटरी स्टडीज आर अप्रोप्रिएट फॉर सम परसिस्टंट फिनॉमिनॉन लाईक. जसं की मग एक ऑप्शन दिले होते ए बी सी डी, सिकनेस ऑफ अन इंडस्ट्री, सिकनेस ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन, अशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा क्वेश्चन नंबर 13चं, क्वेश्चन नंबर 13चं इथे देखील हे सगळेच्या सगळे यामध्ये बसतात बघा. म्हणजे आपला 1 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच पद्धतीने इथे देखील हे 4ही ऑप्शन्स बघताय. म्हणजे इथे करेक्ट फिट होत आहेत. त्यामुळे आपल्याला परत येथे फायनल कीची बघावी लागणार आहे वाट, पण आय एम 100% शुअर की याचे 4ही ऑप्शन इथे तुम्हाला करेक्ट यायलाच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 काय विचारला होता तो आपण बघूया. जोनाथन स्विफ्ट्स द बॅटल ऑफ बुक्स इज अ और अँड. मग हे जे आहे जोनाथन स्विफ्टचं जे बुक आहे द बॅटल ऑफ बुक्स काय आहे? एसे आहे, नॉवेल आहे, सटार आहे की ड्रामा आहे? आणि 14 नंबरचा आन्सर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सी, दिस इज अ सटायर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 विचारला होता. फॉर द डिकन्स्ट्रक्शनिस्ट मिनिंग रिझल्ट फ्रॉम. पुन्हा डिकन्स्ट्रक्शनिस्ट जे आहे त्यांचा जो मिनिंग आहे तो कुठला येतो? ए बी सी डी असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे डी. काय? तर द इंटरप्ले ऑफ वर्ड्स युज्ड अँड नॉट युज्ड, म्हणजे डी इज द करेक्ट आन्सर. पण आता क्वेश्चन नंबर इथे 16 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 16 काय होता? जवाहरलाल नेहरूज ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वॉज रिटन सिरियली इन द फॉर्म्स ऑफ लेटर्स टू. कुणासाठी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री? तर ते लेटर फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज हिज डॉटर इंदिरा. म्हणजे त्यांच्या डॉटरसाठी त्यांनी लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. क्वेश्चन नंबर इथे 17 काय विचारला होता. कास्ट हायरार्की अँड जेंडर हायरार्की आर द ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल्स ऑफ द ब्राह्मणिकल social order and are closely interconnected. The conceptualized term for exploring this relationship as used by feminist historians like Uma Chakravarti is. आणि 4 ऑप्शन्स दिले होते. आणि क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आहे बघा बी, दॅट इज ब्राह्मणिकल पॅट्रियार्की. म्हणजे क्वेश्चन नंबर 17चा आन्सर जे आहे बी हे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 आपण इथे डिस्कस करूया. PM नित्यानंदाज नॉवेल लॉंग डे इज. आणि इथं दिलं होतं की यापैकी कुठलं आहे? तर हे डी आन्सर आहे त्याचं, अ कॅम्पस नॉवेल. क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आहे बघा डी, कॅम्पस नॉवेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 आपण इथे बघूया. हु इज द नरेटर इन रॉबर्ट ब्राउनिंग्स पोयम माय लास्ट डचेस? यामधला नरेटर कोण आहे? 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 19 नंबरचा क्वेश्चन त्याचा आन्सर सी आहे, द ड्यूक ऑफ फेरेरा. द ड्यूक ऑफ फेरारा हे त्याचं आन्सर आहे. म्हणजे सी, 19चं सी ज्यांनी लिहिलं असेल त्यांना इथे मार्क्स मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 आपण इथे बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 20, अ वुमन इज नॉट बॉर्न बट मेड इज सेड बाय. यापैकी कुणी म्हटलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सी, सायमन डी ब्युऑर. हे सायमन डी ब्युऑर त्याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 आपण इथे बघूया. काय विचारला होता. व्हॉट शुड द रिसर्चर प्रायमरीली डू फॉर फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करण्यासाठी रिसर्चरनं काय केलं पाहिजे? 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आणि सगळ्यात अगोदर याचं काय केलं पाहिजे? 21चा आन्सर आहे बघा ए, रिव्ह्यू द रिलेव्हंट लिटरेचर. तिथलं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 विचारला होता. नीरज चौधरी इज द ऑटोबायोग्राफी ऑफ अननोन इंडियन इज डेडिकेटेड टू हिज.
म्हणजे कुणाला डेडिकेट केलेली आहे. यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर 22चं जे आहे ते आहे ए, मेमरी ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत क्वेश्चन नंबर 23 काय विचारला होता बघा. क्वेश्चन नंबर 23 होता, हु इज द फर्स्ट अमेरिकन ड्रामॅटिस्ट टू एव्हर रिसीव्ह द नोबेल प्राइज. खालीलपैकी फर्स्ट अमेरिकन कोण होता ज्याला काय मिळालेलं आहे, नोबेल प्राइज. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे 23चं ते आहे बघा बी, युजीन ओनेल यांना जे आहे फर्स्ट ड्रामॅटिस्ट आहे त्यांना ते नोबेल प्राइज मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 24 काय होता बघा, विच ऑफ द फॉलोइंग एजेस डज पोप बिलॉंग. म्हणजे जो अलेक्झांडर पोप होता तो कुठल्या एजशी असोसिएटेड होता. 24चा आन्सर आहे बघा सी, दॅट इज न्यू क्लासिकल एज. न्यू क्लासिकल एज सी आन्सर. 25 नंबरचा आपण क्वेश्चन बघूया काय आहे, वॉवेल्स ऑफ इंग्लिश आर प्रोड्युस्ड विथ. कसे आपण प्रोड्यूस केले जातात वॉवेल्स ऑफ इंग्लिश. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे 25चं दॅट इज सी. सी काय आहे, ओपन अप्रॉक्सिमेशन. सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 26 ते बघणार आहोत, युजीन ओनेल्स प्ले ऑन द सायकोलॉजी ऑफ कोलोनियलिझम अँड इम्पेरियलिझम इज. म्हणजे याचा जो प्ले आहे सायकोलॉजी ऑफ हे काय आहे, म्हणजे कुठला, युजीन ओनेलचा प्ले ऑन द सायकोलॉजी ऑफ कोलोनियलिझम अँड इम्पेरियलिझम इज कुठला प्ले आहे खालीलपैकी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 26 इज द करेक्ट आन्सर इज एम्परर जोन. सी इज द करेक्ट आन्सर. इथे सी याचं करेक्ट आन्सर आहे. आता इथे क्वेश्चन नंबर 27 काय विचारला होता बघा, द कॉन्सेप्ट ऑफ निगेटिव्ह कॅपॅबिलिटी इज सेड टू हॅव बीन कॉइन बाय. या 4 पैकी कोणीही निगेटिव्ह कॅपॅबिलिटीची टर्म शोधून काढली होती आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा बी, दॅट इज जॉन किट्स. बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 28 काय होता बघा, महात्मा गांधी सेट टू द टास्क ऑफ मेकिंग हिमसेल्फ अन इंग्लिश जेंटलमॅन इन. हेच करेक्ट आन्सर आहे बघा लंडन इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 बघा, स्कॉलॅस्टिक फॅमिलियल रिलिजियस पब्लिशिंग अँड डिस्ट्रीब्युशन कल्चरल इन्फॉर्मेशन अँड न्यूज एटसेट्रा अँड देअर व्हेरियस असोसिएटेड इन्स्टिट्यूशन्स कंप्राइज इन अल्थ्रुसेरियन थिअरी इज. यापैकी मग काय आहे त्याचं, क्वेश्चन नंबर 29चा आन्सर सी, दॅट इज द आयडिओलॉजिकल स्टेट पॅरेटस. सी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे क्वेश्चन नंबर 29चं करेक्ट आन्सर आहे सी. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर इथे 30 बघणार आहोत. 30 नंबरचा क्वेश्चन काय होता बघा, फ्रान्स फॅनन्स रेस्ट ऑफ द अर्थ इज अबाउट. कशाविषयी आहे, फ्रान्स फॅनन कशाविषयी, कुठलं, रेस्ट ऑफ द अर्थ. क्वेश्चन नंबर 30चं आन्सर आहे ए, दॅट इज पोस्ट कोलोनियलिझम. ए इज द करेक्ट आन्सर. 31 नंबरचा क्वेश्चन काय विचारला होता बघा, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ द फंडामेंटल रिसर्च. आता इथे 4 ऑप्शन दिले होते आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा डी इज द करेक्ट आन्सर, टू ॲडव्हान्स द फ्रॉन्टियर्स ऑफ नॉलेज. हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 काय विचारला होता, हु रोट द जंगल बुक. हे सगळ्यांना डोळे लावून माहिती असेल, रुडयार्ड किपलिंग. बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 आपण इथे बघणार आहोत, सलमान रश्दीज नॉवेल शेम इज रिटन ऑन. कशावरती आहे, त्याची कुठली थीम आहे. इथे 4 ऑप्शन्स दिलेले होते आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे 33चं ते आहे सी, द पॉलिटिकल सिच्युएशन इन पाकिस्तान. सी इज द करेक्ट आन्सर, द पॉलिटिकल सिच्युएशन इन पाकिस्तान. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 34 काय विचारला होता, हु अमंग द फॉलोइंग पोएट्स रोट व्हेन लायलॅक्स लास्ट इन द डोरयार्ड ब्लूम्ड. आणि 4 ऑप्शन दिलेले होते, कुणी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 34चा आन्सर आहे बघा बी, दॅट इज वॉल्ट व्हिटमन लिहिलेलं आहे, अमेरिकन पोएट आहे. 35 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, WH क्वेश्चन इन इंग्लिश इज स्पोकन विथ फॉलिंग टोन असतो कधी, लक्षात ठेवायचं. ए इज द करेक्ट आन्सर 35चं. ए इज द करेक्ट आन्सर. या 4 पैकी कुठला आहे, फॉलिंग टोन. 36 नंबरचा क्वेश्चन बघा, हु इज द ऑथर ऑफ थिएटर ऑफ द हिंदूज. हे कुणी लिहिलेलं आहे, कोण ऑथर आहे. 36 नंबरचं ए आहे, दॅट इज H.H. विल्सन यांनी ते लिहिलेलं आहे, H.H. विल्सन. सो ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन बघा काय होता, मिथ क्रिटिसिझम इज असोसिएटेड विथ.
कुणाशी मिथ क्रिटिसिझम कुणाशी असोसिएटेड आहे. खाली 4 नावं दिलेली आहेत आणि 37चा आन्सर आहे बघा ए, दॅट इज नॉर्थरॉप फ्राय इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 38 आपण इथे आता बघणार आहोत. अ सेल्फ विल गर्ल who attended London and Cambridge universities for 3 years and came without degree and later became a famous poet. आणि खाली 4 नावं दिलेली आहेत बघा. तर कोण आहे? 38चा आन्सर आहे तुमचं बी, दॅट इज सरोजिनी नायडू. त्यानंतर बघा 39 नंबरचा क्वेश्चन काय होता. विच ऑफ द फॉलोइंग टेक्स्ट इज मेन्शन बाय एडवर्ड सेड in Culture and Imperialism 1994 as a prototypical modern realist novel, and certainly not accidentally it is about a European who creates a fiefdom for himself on a distant non-European island. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत जसं की रॉबिन्सन क्रुसो, ट्रेजर आयलँड, गलिवर्स ट्रॅव्हल्स, हार्ट ऑफ डार्कनेस. आणि 39चं करेक्ट आन्सर आहे बघा ए, दॅट इज रॉबिन्सन क्रुसो. त्यानंतर क्वेश्चन विचारला गेला होता 40 नंबरचा. ग्रीन स्टडीज इज अनादर नेम फॉर कशाला आहे? याचे आन्सर तुम्हाला पटकन यायला पाहिजे. ग्रीन स्टडीज म्हटलं की 40 नंबरचं दॅट इज ए, इको क्रिटिसिझम. ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर एक पॅरेग्राफ दिलेला होता बघा. डायरेक्शन दिलेले होते क्वेश्चन नंबर 41 to 44 म्हणजे जवळपास 4 प्रश्न यावरती होते. आणि हा पॅरेग्राफ वेबरली अ नॉवेल बाय सर वॉल्टर स्कॉट वरती विचारलेला होता. खाली देखील यावरती नाव बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघूयात आपण. आता 41 हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 41चा आन्सर काय आहे. व्हॉट मेक्स वेबरली विजिट द हायलँड. आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 41चा आन्सर आहे बघा बी, दॅट इज रोमॅन्टिक डिस्पोजिशन. 42 नंबरचा जो क्वेश्चन होता काय विचारला होता. हु सेव्स वेबरली फ्रॉम गोइंग टू प्रिझन. आणि 4 पैकी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज कर्नल टॅलबॉट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 होता बघा. व्हॉट डिड द सक्सेस ऑफ द नॉवेल वेबरली डू टू स्कॉट्स करिअर. काय केलं? आणि 4 ऑप्शन दिले होते. 43चं करेक्ट आन्सर आहे बघा ए, दॅट इज ही टर्न डिसायसिव्हली फ्रॉम पोएट्री टू फिक्शन कडे तो वळाला होता. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन विचारला होता याच पॅरेग्राफवरचा. द मिनिंग ऑफ द वर्ड अनॉनिमस म्हणजे काय? अननोन ओरिजिन. यात दिलेले आहेत बघा ऑप्शन मध्ये डी इज द करेक्ट आन्सर. अननोन ओरिजिन 44चा आन्सर आहे डी. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 45 इथे आपण बघणार आहोत. व्हॉट इज द मेन मोटिव्ह फॉर रिसर्च. रिसर्चचं मेन मोटिव्ह काय असायला पाहिजे? या 4 ऑप्शन पैकी याचं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज क्युरिओसिटी फॉर अननोन. 46 नंबरचं बघा. सलमान रश्दीज द जगवार स्माइल इज अ. 4 ऑप्शन पैकी काय आहे? ट्रॅव्हलॉग आहे, एसे आहे, सटायर आहे, नॉवेल आहे. आणि करेक्ट आन्सर आहे बघा त्याचं ए, दॅट इज ट्रॅव्हल लॉग. म्हणजे 46चा आन्सर आहे ए. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न होता बघा. व्ही.एस. नायपॉल्स नॉवेल द मिस्टिक मेसो इज सेट इन. व्ही.एस. नायपॉल म्हटलं की त्रिनिदाद. व्ही.एस. नायपॉल कुठले? 47चं करेक्ट आन्सर ए आहे, दॅट इज त्रिनिदाद. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 विचारला होता बघा विद्यार्थी मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग पोएम्स वॉज नॉट रिटन बाय जॉन डननं लिहिलेली नाही. गुड मॉरो त्यानं लिहिलंय, द एक्स्टसी त्यानं लिहिलंय, द डेफिनेशन ऑफ लव्ह त्याने नाही लिहिलेलं आहे, हाईम टू क्राइस्ट त्यानंच लिहिलंय. याचा अर्थ काय? आपल्याला काय विचारलंय? वॉज नॉट रिटन, तर ते आहे सी, दॅट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह. 48चा आन्सर आहे सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 विचारला होता बघा. फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट सिलेक्ट द ऑथर हु कमेंटेड क्रिटिकली ऑन द लिमिटेशन्स ऑफ इंडियन स्कॉलरशिप ऑन क्लासिकल ड्रामा ऑफ इंडिया. 4 ऑप्शन्स दिलेले होते पण यामध्ये एक करेक्शन असं छोटंसं आहे. इथे विल्सन SH केलेलं आहे, ऍक्च्युली विल्सन HH पाहिजे. एक अगोदर क्वेश्चन यावरती येऊन गेला. म्हणजे 49चं करेक्ट आन्सर ए आहे विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज विल्सन HH. त्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन विचारला होता. द नंबर ऑफ कार्डिनल वॉवेल्स ॲज डिवाइज बाय डॅनियल जोन्स इज. मग यापैकी किती आहेत? करेक्ट आन्सर याचा आहे बघा बी, दॅट इज 8. बी इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 50. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आपण क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 51. लिबरल ह्युमॅनिझम सीज द इंडिव्हिज्युअल ॲज. लिबरल ह्युमॅनिझम सीज द इंडिव्हिज्युअल ॲज. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याचं करेक्ट आन्सर सी आहे, युनिफाईड अँड सेल्फ डिटरमायनिंग.
52 चं करेक्ट आन्सर बघा. 52 क्वेश्चन नंबर. हु रोट लिटरेचर अँड डॉग्मा? कुणी लिहिलेलं आहे? 52 चं करेक्ट आन्सर आहे 4 पैकी ए, दॅट इज मॅथ्यू आर्नॉल्डनं ते लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 53 बघा. हु इज द ऑथर ऑफ द बुक इंडिया रिकॉल्ड? कुणी लिहिलेलं आहे? इथे 4 ऑप्शन दिलेत आणि 53 चं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज कॉर्नेलिया सोराबजी यांनी ते लिहिलेलं आहे. 54 नंबरचा क्वेश्चन होता बघा. एडवर्ड साइड टॉक्स अबाउट? एडवर्ड साइड कशाविषयी तो बोलतो? त्याचं जे वर्क आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे 54 चं बघा ए, दॅट इज ओरिएंटॅलिझम इज द करेक्ट आन्सर. 55 नंबर बघा. The word sing song is an example of acronym reduplication, blending and compounding, and 55 चं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज reduplication. वर्ड फॉर्मेशन रिलेटेड हा क्वेश्चन होता. त्यानंतर बघा 56 नंबर. इन विच प्ले डिड द फ्रेंच ड्रामाटिस्ट जीन अनुला मॉडर्नाइज द ग्रीक मिथ? कुणाचं ग्रीक मिथ या प्ले मध्ये, कुठल्या प्ले मध्ये? एका प्ले मध्ये फ्रेंच ड्रामॅटिस्टनं केलं होतं. एडिपस ॲट कोलोनस, द मॉर्निंग बिकम्स इलेक्ट्रा, अँटिगोन अँड ट्रोजन विमेन, अँड सी इज द करेक्ट आन्सर. 56 करेक्ट आन्सर आहे सी. 57 बघा. स्टडिंग अ टेक्स्ट विदाउट टेकिंग इन टू अकाउंट एनी आउटसाइड इन्फ्लुएन्स इज वन ऑफ द मेन फीचर्स ऑफ? मग हे 4 पैकी कुठलं? यामध्ये जर तुम्ही बघितलं क्रिटिसिझम वरती बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 57 नंबरचा आन्सर आहे बघा डी, दॅट इज अ फॉर्मॅलिस्टिक क्रिटिसिझम. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 58 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 58 बघा. क्रिटिकली अनालायझिंग रिअलिझम, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स सजेस्ट नॉट सिम्पली दॅट टेक्स्ट कम टू अ लिटरल क्लोज बट दॅट their formal design or narrative movement constructs a position for the reader that reinforces a dominant view of the world. आणि 4 ऑप्शन्स दिले आणि याचं करेक्ट आन्सर ऑप्शन आहे बघा ए इज द करेक्ट आन्सर, दॅट इज क्लोजर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59. स्पेन्सर इफिथेलेमियन इज काय आहे? डोळे लावून सगळ्यांना माहिती पाहिजे होतं. आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. अ वेडिंग हाईम. अ वेडिंग हाईम इज द करेक्ट आन्सर. सो 59 चं सी आहे. त्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन बघा. आर के नारायण फर्स्ट नॉवेल स्वामी अँड फ्रेंड वॉज पब्लिश्ड इन? थोडं पब्लिकेशनवरती क्वेश्चन जे आहेत थोडे टिपिकल असतात आणि सगळेच आपल्या लक्षात राहणं कठीण नाही. 60 नंबरचं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज 1935 मध्ये हे पब्लिश झालं होतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 61 विचारला होता. कॉर्नेलिया सोराबजी अँड सरोजिनी नायडू वर प्रॉमिनंट पोएट्स इन पब्लिक असोसिएटेड विथ? मग त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांच्या थीम्स आणि 61 चं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ए, दॅट इज विमेन्स कॉजेस अँड पॉलिटिक्स ड्युरिंग ब्रिटिश रूल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62 विचारला होता. अडॉप्ट, अडॅप्ट अँड अडेप्ट आर फ्रेजेस इन? कुठल्या याच्यामध्ये होते? 62 करेक्ट आन्सर आहे बघा ए, दॅट इज अ पोस्ट कोलोनियलिझम मधले हे क्वेश्चन, सगळ्या फेजेस दिलेले आहेत. नॉट फ्रेजेस, फेजेस म्हटलंय. अडॉप्ट, अडॅप्ट अँड अडेप्ट आर फेजेस इन पोस्ट कोलोनियलिझम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 63 विचारला होता बघा. Who wrote the biography The Great Indian Way, A Life of महात्मा गांधी? आणि याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 63 चं बी, दॅट इज राजाराव इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 64 काय विचारला होता. क्वेश्चन नंबर 64 बघा. इन जॉन ड्रायडन्स एसे ऑन ड्रामॅटिक पोएसी हु रिप्रेझेंट्स ड्रायडन? ड्रायडनला कोणी रिप्रेझेंट केलेलं आहे त्याच्या या वर्कमध्ये? आणि 64 चं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज निएंडर. निएंडर इज द करेक्ट आन्सर, म्हणजे सी ऑप्शन इज द करेक्ट वन. त्यानंतर 65 बघा. माय माइंड माय सोल ग्रो लॉंगर दॅन ऑल स्पेस, टाइम फाउंडर्स इन दॅट वास्टनेस ग्लॅड अँड न्यूड, दीज पोएट्री लाईन्स आर रिटन बाय? कुणी लिहिलेले आहेत? आणि 65 चं करेक्ट आन्सर आहे बघा सी, दॅट इज श्री अरबिंदो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 66 विचारलेला होता. इन विच अमंग द फॉलोइंग द ऑथर इज रिप्लेस्ड बाय रीडर ॲज अ सेंट्रल एजन्सी इन क्रिटिसिझम? आणि क्वेश्चन नंबर 66 आहे, दॅट इज 66 आहे बघा, दॅट इज सी, पोस्ट स्ट्रक्चरलिझम. 66 चं जे करेक्ट आन्सर आहे सी, दॅट इज पोस्ट स्ट्रक्चरलिझम. 66 चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बघा सी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 67 काय विचारला होता. सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट ऑफ द टायटल ऑफ द बुक बाय एडवर्ड सईद विच डिस्कसेस द रिलेशनशिप बिटवीन इम्पेरियल कल्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ नॉवेल? आणि क्वेश्चन नंबर 67 चा आन्सर आहे बघा डी, कल्चर अँड इम्पेरियलिझम.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 68 काय विचारला होता बघा. इन विच सिटी वॉज जेम्स जॉयसेस नॉवेल युलिसिस पब्लिश्ड ऑन 2 फेब 1922. आणि या 4 सिटी पैकी 68चा आन्सर आहे बघा सी, दॅट इज पॅरिस. ज्या विद्यार्थ्यांनी सी आन्सर तिथे डार्क केलं असेल त्यांचं इथे करेक्ट येणार आहे. क्वेश्चन नंबर 69 मिल्टन्स पॅराडाइज रिगेन इज अ सिक्वल ऑफ, तर ते आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज पॅराडाइज लॉस्ट. याचा तो सिक्वल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70 बघा काय विचारला होता. दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ ब्लेंडिंगचं एक्झाम्पल विचारलंय आणि 4 ऑप्शन्स दिलेले होते आणि स्मॉग इज द करेक्ट आन्सर. फॉग आणि स्मोकचं ते आहे कॉम्बिनेशन आहे स्मॉग. सो 70चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. 71 नंबरचा जो क्वेश्चन विचारला होता तो बघा. मिनिमल डिस्टिंक्टिव्ह युनिट इन साऊंड सिस्टम ऑफ अ लँग्वेज इज कॉल्ड, काय म्हटलं जातं या 4 पैकी, तर 71चं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बघा सी, फनीम त्याला म्हटलं जातं. 72 नंबरचा क्वेश्चन बघा. टी.एस. इलियस फर्स्ट प्ले वॉज, या 4 पैकी जो आहे तो पहिलाच ए नंबरचं करेक्ट ऑप्शन आहे, मर्डर इन कॅथेड्रल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73 बघा. द कंजंक्शन निदर नॉर इज अन एक्झाम्पल ऑफ, या 4 पैकी काय आहे, तर 73 तर करेक्ट आन्सर आहे ए, दॅट इज सिंटॅक्टिक निगेशन त्याला आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 74 विचारला होता बघा. द टर्म फॉर ग्राउंडिंग इज असोसिएटेड विथ, कशाशी रिलेटेड आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा बी, दॅट इज द प्राग स्कूल. प्राग स्कूल फ्लोर ग्राउंडिंग ही कॉन्सेप्ट त्याच्याशी रिलेटेड होती. बी इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 74. 75 नंबरचा क्वेश्चन होता बघा. विच फॉरेन पब्लिशिंग हाऊस फर्स्ट पब्लिश टॅगोज ट्रान्सलेशन ऑफ गीतांजली, अँड द करेक्ट आन्सर यापैकी आहे बघा डी, दॅट इज मॅकमिलन लंडन. क्वेश्चन नंबर 75. त्यानंतर 76 नंबरचा क्वेश्चन. द वर्ड्स अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन ही गेव टू हिज नॉवेल्स अ डिझाईन दॅट वॉज आर्किटेक्चरल, एम्प्लॉईंग each circumstance in the narrative to one accumulated effect. Speak volumes of craftsmanship of, कुणाविषयी बोललं जाते, 4 नावं दिलेले आहेत आणि 76चं करेक्ट आन्सर आहे बघा ए, दॅट इज थॉमस हार्डी. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 77 बघा. हु सक्सिडेड वर्ड्सवर्थ ॲज द पोएट लॉरेट, आणि 4 नावे सक्सिडेड म्हटलंय बघा, प्रिसिडेड नाही सक्सिडेड, त्याच्यानंतर वर्ड्सवर्थ नंतरच चाललंय. 77 तर बी इज द करेक्ट आन्सर, आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 78 बघा. द थिओरिस्ट हू डिस्कसेस अबाउट ऍक्च्युअल रीडर अँड इम्प्लाइड रीडर इज, त्यात 4 नावं दिलेले आहेत आणि 78चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज उल्फगँग आयसर. सी इज द करेक्ट आन्सर. 78चा आन्सर आहे सी. 79 नंबरचा क्वेश्चन बघा. जॅक्स देरिदा draws attention to the necessity of borrowing one's concepts from the text of a heritage which is more or less coherent or ruin. He argues that therefore every course is, तर काय म्हटलंय 79चं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए, दॅट इज प्ले, काय म्हटलं आता प्ले केलेलं आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 80चं काय आहे. हु अमंग द फॉलोइंग पोएट्स रोड द पोएम एंटायटल द ब्रुकलिन ब्रिज, आणि 4 नावं दिलेली आहेत आणि यामध्ये 80 नंबरचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज हार्ट क्रेन. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 81. मेरी शेलीज नॉवेल फ्रँकेनस्टाईन इज अन एक्झाम्पल ऑफ, करेक्ट आन्सर बी आहे, दॅट इज गॉथिक नॉवेल, दॅट इज गॉथिक नॉवेल आहे. त्यानंतर बघा 82 नंबरचा क्वेश्चन. सर डेव्हिड लेन्सेस सटायर ऑफ द 3 स्टडीज इज कॉल्ड, या 4 पैकी काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर 82चं जे आहे दॅट इज डी, मोरॅलिटी प्ले आहे. करेक्ट आन्सर इज डी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 83 दिला होता. क्वेश्चन नंबर 83चा आन्सर बघूया. द जॅपनीज फिल्म व्हर्जन ऑफ मॅकबेथ डन बाय अकिरा कुरोसावा वॉज टायटल्ड ॲज, तर काय नाव टायटल आहे, थ्रोन ऑफ ब्लड, रेव मॅकबेथ, जो मॅकबेथ, शेक्सपियर रिटोल्ड मॅकबेथ. अँड 83 द करेक्ट आन्सर इज ए, दॅट इज अ थ्रोन ऑफ ब्लड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 84 विचारला होता. इन द सेंटेन्स द मॅन हू वन द नोबेल प्राइज इज अन इकॉनॉमिस्ट, द अंडरलाईन लिंग्विस्टिक युनिट इज, काय आहे, तर सरळ आहे इथे मॅन आलेले, मॅन नंतर हा क्लॉज आलेला आहे. मॅन हे नाऊन आहे आणि त्यानंतर येणारा जो क्लॉज हा रिलेटिव्ह क्लॉज, ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. म्हणजे 84चं करेक्ट आन्सर आहे बघा बी. 85 नंबरचा क्वेश्चन काय विचारला होता आपण बघूया.
क्वेश्चन होता हु सेड दॅट द मॉडर्न वेस्टर्न वर्ल्ड इज द ग्रीप ऑफ सो कॉल्ड डिस्कोर्सेस. कुणी म्हटलंय 85 करेक्ट आन्सर आहे बघा बी, दॅट इज फोकॉल्ट मिशेल, दॅट इज फोकॉल्ट मिशेल. सो बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 86 काय विचारला होता. Frederick Jameson's view that third world texts are necessarily national allegories has been critiqued by Aziz Ahmad primarily by which of the following arguments. आणि 4 arguments दिलेले आहेत. आणि क्वेश्चन नंबर 86 चा आन्सर आहे बघा A is the correct answer. A is the correct answer. The non-viability of a homogeneous notion of the third world. त्यानंतर क्वेश्चन नंबर 87 चं बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 87 विचार लॉन्गिनेसिस ऑन द सबलाइम इज रिटन इन कुठल्या फॉर्म मध्ये होतं. 87 चं करेक्ट आन्सर आहे ए, दॅट इज एसे फॉर्म. क्वेश्चन नंबर 88 काय होता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 88 अपील्स टू द ख्रिश्चन पब्लिक इज रिटन बाय, आणि हा जो आहे कुठलं वर्क अपील्स टू द ख्रिश्चन पब्लिक इज रिटन बाय, आणि खाली 4 नावं दिलेली आहेत. आणि करेक्ट आन्सर 88 चा आहे बघा बी, राजाराम मोहन रॉय. बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 89 काय विचारला होता बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग नॉवेल्स डज द कॅरेक्टर ऑफ लवलेस अपियर, आणि तिथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. आणि लवलेस हे कॅरेक्टर आहे बघा. क्वेश्चन नंबर 89 चा आन्सर आहे बी, क्लॅरिसा या प्ले मध्ये आलेलं कॅरेक्टर आहे. आणि कुठलं लवलेस, तर बी याचं करेक्ट ऑप्शन आहे 89 क्वेश्चनचं. क्वेश्चन नंबर 90 काय विचारला होता बघा. J.M. Synge is known for paganism in his much discussed play. पॅगनिझम विषयी कुठल्या प्ले मध्ये त्यानं जास्त डिस्कस केलेलं आहे आणि 4 प्लेची नावं दिलेले. त्यातील करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ते आहे द रायडर्स टू द सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 91 काय विचारला होता बघा. हु ॲट्रिब्यूट्स हिज नॉवेलिस्टिक निगोशिएशन्स ऑफ ट्रेडिशन अँड मॉडर्निटी टू द डबल बर्डन ऑन द शोल्डर्स, द आल्प्स ऑफ युरोपियन ट्रेडिशन अँड द हिमालयन ऑफ माय इंडियन पास्ट. क्वेश्चन नंबर 91 चा आन्सर बघा कोणी यामध्ये काय दिलेला, हा जो कोड दिसतो बघा डबल बर्डन इथपासून इथपर्यंत, हे आपल्याला इथे शोधायचं कुणाला ॲट्रिब्यूट केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 91 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज राजाराम. त्यानंतर क्वेश्चन विचारला होता क्वेश्चन नंबर 92 बघा. द टचस्टोन मेथड वॉज इंट्रोड्युस्ड इन टू लिटररी क्रिटिसिझम बाय, आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातील करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर ए, मॅथ्यू एर्नॉल्ड. ए ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93 काय विचारला होता. इन फॉकल्डियन अंडरस्टँडिंग पॉवर इज, पॉवरचा मिनिंग काय आहे. तर त्यात 4 ऑप्शन दिलेले होते आणि क्वेश्चन नंबर 93 चं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. अ प्रोडक्टिव्ह नेटवर्क दॅट रन्स थ्रू द होल सोशल बॉडी. क्वेश्चन नंबर 94 बघा काय विचारला होता. रिचर्ड होगार्ट इज असोसिएटेड विथ 4 ऑप्शन दिलेले, कशाशी असोसिएटेड होता. याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर डी, दॅट इज कल्चरल स्टडीज रिलेटेड हे नाव आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95 काय विचारला होता. ब्युटी इज इन वेन देअर प्रेटी आईज मे रोल, चार्म स्ट्राइक द साइड बट मेरिट विन्स द सोल. इन विच कॅन्टो ऑफ द रेप ऑफ द लॉक डू द अबो लाईन्स अपियर. येथे ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी, आणि यातील करेक्ट आन्सर जे आहे 95 चा ऑप्शन नंबर ए, कॅन्टो 5 मध्ये आलेला आहे. कॅन्टो 5 मध्ये आलेले लाईन्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 96 विचारला होता. विच वॉज नॉट द अर्ली इंग्लिश हिस्ट्री प्ले इन द फॉलोइंग लिस्ट. महत्वाचं काय बघा, विच वॉज नॉट म्हटलंय म्हणजे या 4 पैकी कुठले तरी 3 असणार आहेत आणि 1 नसणार आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 96 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज राल्फ रॉयस्टर डॉयस्टर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 97 काय विचारला होता बघा. लुईस मॉन्ट्रोसस एसे शेपिंग फॅन्टसीज इज अ फाईन एक्झाम्पल ऑफ, आणि 4 इथे दिलेले आहेत ए बी सी डी. तर 97 वरचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर ए, न्यू हिस्टॉरिसिझम इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 98 काय विचारला होता बघा. इन्फ्लुएन्स बाय सॉसर इन अंडरस्टँडिंग लँग्वेज ॲज अ सिस्टम ऑफ स्ट्रक्चर्ड रिफरन्स लँग सिग्निफाईज. तर इथे लँगचा मिनिंग काय होतो. तर 98 चं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर डी, दॅट इज द फॉर्मल रूल्स अँड कन्व्हेन्शन्स दॅट ऑर्गनाइज लँग्वेज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 99 काय आहे तो बघूया ना, त्याचा आन्सर आपण डिस्कस करूया. फिलिप सिडनीज ॲस्ट्रोफेल अँड स्टेला वॉज रिटन इन विच इयर. कुठल्या वर्षामध्ये त्यांनी
हे केलेलं आहे. तर हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी 1591. 1591 ला ओरिजिनली पब्लिश झालं. लास्ट क्वेश्चन बघा, पेपर 2 इंग्लिशचा सेट ए 100 नंबरचा. इन विच इयर वॉज टॉबियस स्मॉलेट्स नॉव्हेल द ॲडव्हेंचर्स ऑफ रॉड्रिक रँडम फर्स्ट पब्लिश? आणि याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, दॅट इज 1748 मध्ये पब्लिश झालं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस चेक करायचंय. कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. माझा नंबर देखील WhatsAppचा तिथे दिलेला आहे. त्यावरती देखील मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.